अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडलेला आहे। हा एकच विषय मंत्रिमंडळाचा ज्याची गेली काही दिवस आपण सातत्याने चर्चा करतोय। अखेर मुहूर्त ठरलेला आहे, सापडलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा 14 डिसेंबरला होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शपथ घेणार आहेत। पहिल्या वेळी 30 ते 35 मंत्री शपथ घेतील अशी माहिती समोर येते आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुंबईत होणार आहे असं कळतंय। म्हणजे कालपर्यंत बातमी आली होती की नागपूरमध्ये कदाचित पहिल्यांदा शपथविधी होऊ शकतो, कारण 16 तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। पण माहिती अशी आता अपडेट समोर येते की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल 14 तारखेला होईल आणि तो मुंबईमध्ये होईल। 30 ते 35 मंत्री शपथ घेतील। फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्षाचे मंत्री शपथ घेतील। महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री झालेत। बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे। अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते। बहुतेक 14 तारखेला होईल। महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तिन्ही पक्षांच्या यादीवर सखोल चर्चा केल्याची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सूचनेनुसार राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। अनेक माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार असून महायुतीच्या नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळण्याची सूत्रांची माहिती आहे। शहा यांनी राज्य मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्य असणारे आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांनाच पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या स्पष्ट सूचना केलेल्या आहेत असं कळतंय। दरम्यान मोठी बातमी समोर येते। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। मोठी बातमी या घडीची, भाजपकडे गृह आणि अर्थ खातं राहणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वर्चस्व राहणार आहे। नंबर 1 ची सगळी खाती भाजपकडेच राहणार आहेत असं कळतंय। दिल्लीतल्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर येते। नगरविकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम खातंही सोडण्याची भाजपची तयारी आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत अंतिम चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा होणार आहे। पण हे मात्र नक्की कळतंय की गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर अखेर दिल्लीत तोडगा निघाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे। न्यूज 18 लोकमतला ही माहिती वरिष्ठ सूत्रांकडून कळती आहे की अखेर तोडगा निघालेला आहे। मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीमध्ये बुधवारी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय। यानुसार राज्य मंत्रिमंडळात भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळणार आहेत। महायुतीत भाजपला सर्वाधिक मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे। तसंच ऊर्जा, नगरविकास आणि महसूल खातं हे शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। भाजपला 20 मंत्रिपदं मिळणार आहेत, शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळणार आहेत। महायुतीच्या खातेवाटपाचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या यादीत मोठे बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। प्रगती पुस्तकात अनेक माजी मंत्र्यांना नापास करण्यात आल्याचं कळतंय। शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी ज्या माजी मंत्र्यांनी मदत घेतली अशा मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिली। शिंदेंनी दिलेल्या यादीत 50% माजी मंत्र्यांवर कात्री लावण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही, 14 तारखेला तो होईल अशी निश्चिती समोर येते आहे। अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे।
दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत जबाबदारी देऊ नये अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकणार आहे। छगन भुजबळ, अनिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे। हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांचंही नाव चर्चेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आलेली आहे। त्यामध्ये छगन भुजबळ, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांची नावं समोर येत आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 7 वाजता रामटेक बंगल्यावर शिवसेनेचे मुंबईतील आजी-माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची बैठक होणार आहे। या बैठकीला मुंबईतील शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मुंबई महापालिका निवडणूक पुढील 2 महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणूक पूर्वतयारी आणि रणनीती संदर्भात ही बैठक होत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे।